समान कामाला समान वेतन मिळालंच पाहिजे, मिळालंच पाहिजे. समान कामाला समान वेतन मिळालंच पाहिजे, मिळालंच पाहिजे. नमस्कार, मी विष्णू बुरे. तर आपण आता महानगरपालिका बेलापूर येथे. तर 2 दिवसापूर्वी आम्ही इथं इंटरव्ह्यू करून गेलो होतो. तर 2 दिवसाच्या गर्दी आता खूप मोठ्या प्रमाणात इथं महिला वर्ग आहे, पुरुष वर्ग आहे आणि वेगवेगळ्या सेक्टरमध्ये वेगवेगळ्या विभागामध्ये हे लोक काम करणार आहेत. तर त्यांच्याकडून जाणून घ्या, हे आता 2 ते 3 दिवस झाले हे उपोषणाला बसलेले आहेत. यांची खातरदारी किंवा यांच्या समस्या ऐकायला कोण आलं आहे का त्यांच्याकडून जाणून घ्या. काही महिलासोबत आहेत आपल्या. मावशी, काय सांगा, किती दिवस झाले तू आंदोलन करताय? जोरात बोल. आम्ही 2007मध्ये आम्हाला समान काम समान वेतनचा पालिकेने प्रस्ताव पास केलेला आहे, पण पालिका त्याची जबाबदारी घेत नसून आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करत आहे पालिका. आमची पालिकेला एवढीच विनंती आहे की आता आम्ही इथे सगळे आमचे पदाधिकारी त्यांचा मुलं बाळं संसार सोडून इथे बसलेले आहेत. त्यांना पण संसार आहे, त्यांची पण मुलांची जबाबदारी त्यांच्यावर आहे आणि आमच्या सगळ्यांचे मुलांचं शिक्षण चांगलं व्हावं किंवा आमचं एक स्वप्न असतं, आम्ही नोकरी करतो, पालिकेची नोकरी आहे की आम्हाला स्वतःचं घर असावं किंवा आमच्या मुलांनी चांगलं शिक्षण घेऊन चांगले त्यांना नोकऱ्या भेटण्यासाठी आम्ही धडपड करत असतो. म्हणून आम्हाला हीच पालिकेला विनंती आहे की लवकर आमच्या मागण्यांकडे त्यांनी लक्ष द्यावं. त्यांनी जबाबदारी घेऊन आमचे पदाधिकारी उपोषणाला बसलेत त्यांची पण जबाबदारी घेऊन त्यांनी लवकरात लवकर आमचा विचार करावा आणि आम्हाला समान काम समान वेतनाचा प्रस्ताव पास करून आमच्या मागण्या मान्य कराव्यात, हीच पालिकेला नम्र विनंती आहे. किती वर्षापासून तुम्ही कुठल्या सेक्टरमध्ये कार्यरत, कुठलं काम करता महानगरपालिकेसाठी? मी नवी मुंबई क्षेत्रामध्ये नेरूळ बी विभागामध्ये 16 वर्ष झाले मी काम करत आहे. माझ्या मिस्टरांच्या जागेवर मी कामाला लागलेले आहे. आता आमचं इथं आमर उपोषण चालू आहे. 2 दिवसाचा आमचा साखळी उपोषण होता. आजचा आमचा आमर उपोषण आहे, 3रा दिवस झाला आमचा. तर हे लोकांना सरकारला एवढं पण आम्हाला एवढं दाद देता येत नाही. ह्यांना समोरनं हे लोक जातात, आम्हाला बघतात. ह्यांना आम्ही काय भीक मागत नाही आहे. आमचा जे काय आहे आमच्या हक्काच्या मागण्या आम्हाला द्यावे. अन्यथा जर आमच्या पदाधिकारी लोकांना आज त्यांच्याकडे बघून आज आम्हाला आमचं काहीसुद्धा आम्हाला हे होत नाही आहे की त्यांच्याकडे बघून आम्हाला असं वाटतं जर एखादा कुठल्याही पदाधिकारीला जर काय झाला तर ह्याची जबाबदार फक्त प्रशासन राहील, नवी मुंबई महानगरपालिका राहील. आता तुमच्या मागण्या पूर्ण नाही झाल्यात, तुमच्या परिवाराची समस्या काय परिस्थिती येणार तुमच्यावर? आम्ही आमच्यासाठी आमचं इथं जीव गेला तरी चालेल. आम्ही पण इथं महिला आम्ही अमर उपोषणाला बसायला तयार आहे. पण हे लोक आमच्या पदाधिकारी लोकांचं आम्ही काही त्यांचं मान ठेवून आम्ही थोडंफार आम्ही सहनशीलता करायला लागलो. आमचा सहनशीलताचा परीक्षा घेऊ नका ना, आमच्या मुलाबाळांच्या पोटावर लाथ मारू नका. जे कोणी आमच्या मुलाबाळांच्या पोटावर जर लाथ मारत असेल, येता परमेश्वरा तुमच्या मुलाबाळांच्या किंवा तुमच्या आयुष्यामध्ये लाथ मारल्याशिवाय राहणार नाही. हे आम्ही दगडाशी केश कसं मी तुम्हाला सांगत आहो. जर आम्हाला काही झाला तर ह्याचा जबाबदारी फक्त प्रशासन राहणार आहे. आमच्या एवढे पदाधिकारी आज त्यांचा 3रा अमर उपोषण आहे. त्यांच्या दुर्दशा बघा, त्यांची अवस्था बघा काय झालेलं आहे. आम्ही काय म्हणून सांगायचं, ह्यांच्या पुढं काय मागायचं साहेब? आम्ही आता त्यांचे काय पाया पडायचा का त्यांच्या पुढं आम्ही फाशी घ्यायचं ते तरी सांगा. आम्ही फाशी पण घेऊ का? आम्ही महिला, खरं मी स्वतः बोलते, माझ्या मागं पुढं कुणी नाहीये. मी स्वतः जरी तर माझा जीव गेले तरी पण चालेल. फक्त मला लाड साहेब, भोईर साहेब फक्त आम्हाला परवानगी द्या. मी तर तुम्ही नाही कुणी राहिले तरी पण मी स्वतः इथं एकटी बसायला तयार आहे. माझे एवढ्या माता भगिनी आहे, त्यांचं आयुष्य मी बर्बाद होऊन देणार नाही. मावशी, काय सांगाल? 3 दिवस झाले, इथला कुठला अधिकारी किंवा प्रशासनाकडून कोण आलं का तुमच्या समस्या ऐकण्यासाठी? कुणी आला नाही साहेब. काच खाली करते आणि आतमध्ये घुसते, काच खाली करते, वाकून बघते, आतमध्ये जाते ऑफिसमध्ये. आज आम्ही 95पासून काम करते. इलेक्ट्रिकवाले आहे, सफाई कामगार आहे, वेगवेगळे पदाधिकारी आहे. मग आज हे लोक आपला कमी पगारमध्ये काम करते. आपला कमी पगारमध्ये काय होत आहे? 18,000 बोलायला आहे, 18,000 भेटत नाही. 4 सुट्टे कापून जाते, खाडाखोडा जाते कापून. 15-16 हजार रुपये पगार भेटते. 15-16 हजारमध्ये आपण घर भाडा भरायचं काय, लेकरा बाळाचं काय हे करायचं. आज आपण सरकारला खिशातून पैसा द्यायला सांगताय का? त्याच्या पगारमधून काय वाटून मागताय का? हक्काचा मागताय. हक्काचा आपला पगार आणि वाढून द्या. समान काम समान वेतन. साहेब असं व्यवस्थित आहे. आज आपल्या भावाने अन्नाचं कण नाही. आज 20 वर्षापासून आपण इकडं तिकडं भटकते, आपलं काय कुणी दाद घेत नाही. आज एवढं आहे आपलं परिस्थिती लई बेकार आहे.
एवढं गणित अवघड कोण नेत्याने लिहून ठेवलं ते महानगरपालिकेमध्ये गणित सोडायला काय अवघड वाटायला लागलं. आपला पोटावर लात मारायला लागलं. आपला लेकरा बाळा बी तडपत आहे. शिक्षण केलं पैसा द्या म्हणलं तर आपला पैसा नाही. आज 1 तारीख आहे, कुणाकुणाचं घरी राशन नाही, कुणाकुणाचं घरी हे नाही. आपल्यासाठी हे अन्नाचं कन्न नाही, उपासानं बसलं. आपला परिस्थिती लई बेकार आहे. मॅडम काय सांगाल आता तुमच्या मागण्या पूर्ण नाही झाल्या आणि नोकरी जर तुमच्या हातातून गेली तर काय परिस्थिती होणार तुमच्या परिवाराची आणि कुटुंबाची? आज आत्ताच्या परिस्थितीमध्ये सुद्धा एवढी आमची वाईट परिस्थिती आहे का आज मुलांच्या शिक्षणाला आज फीज नाही भरलं तर मुलं शाळेतून रिटर्न पाठवतात. आम्ही सुद्धा शिकलो पण आमच्या शिक्षणाचं महत्त्व नाही आहे का तर आम्हाला नोकरी धंदा ही नोकरी पण आम्ही हक्काने मानाने करतोय. पण ह्याच्यामध्ये सुद्धा पगार आज 20 वर्ष झाले. आज हॉस्पिटलला इतकी घाणीची कामं आणि इतकी डेंजरस कामं असतात तेवढी कामं करून सुद्धा आम्हाला काही न्याय मिळत नाही. आज एवढे दिवस झाले 4 दिवस झाले उपोषणाला बसलेत. त्यातून कोणीही येऊन इकडे विचारलं सुद्धा नाही आहे का तुम्ही उपोषणाला बसलात तर तुमच्या काय मागण्या आहेत किंवा काय प्रॉब्लेम आहे काय झाले. कोणीही येऊन इथे ढुंकलं सुद्धा नाही आहे. गाड्या घेऊन जातात, गाड्या घेऊन बाहेर जातात. आता इथं मोठ्या प्रमाणात इथं महिला वर्ग आहे ह्याच्यामध्ये जे एवढे जमलेत ह्याच्यामधून पण आता सगळे आम्ही इथे असेच राहणार आहे. ह्याच्या पुढे आणखीन पण आता जर आम्हाला ह्यांनी न्याय नाही दिला तर महिला आम्ही सगळे मिळून पूर्ण नवी मुंबई बंद करण्याचा घेतोय आदेश. नवी मुंबई बंद करणार. इथं मोठ्या प्रमाणात महिला आहेत. याच्यामध्ये किती लोकांचे स्वतःचे रूम आहेत आणि किती लोक भाडेकरू आहेत त्याच्यामध्ये? त्याचा अंदाज तर आम्ही सांगू शकत नाही पण 90% तरी भाडेकरूच आहेत. आणि अशी आहेत काही जण काही फक्त महिला कमवतात, काही फक्त पुरुष कमवणार आहेत. 10 तारीख झाली की तिकडे भाडे द्यायला लागतात, 10 तारीख झाली की शाळेची फीस भरायला लागते. आज आम्ही नाही शिकलो पण आमचं शिक्षण अधुरं राहिल्यामुळे आम्ही हे घाणीचे कामं करतो. आम्हाला लाज नाही, मेहनत करतो पण यापुढे आमच्या मुलांना तरी चांगलं शिक्षण भेटावं ही आमची इच्छा आहे. आणि एवढे नवी मुंबईचे हे लोक सगळे पुरस्कार घेतात, अवॉर्ड घेतात. आमचा एवढा मोठा अवॉर्ड भेटला, ते अवॉर्ड भेटला, नंबर 1 आहे नवी मुंबई, कोणाच्या जीवावरती घेतात. आज आम्ही साफसफाई करतो तेव्हा ते तिकडं कर्मचारी एवढे मोठे साहेब लोक खुर्चीवर बसतात. आज त्या खुर्ची खालची घाण नाही काढली, तिकडं साफसफाई नाही झाली तर काय बसणार आहे ते? आज नाले गटर साफ करतो, एवढे माणसं साफसफाई करतात, गार्डनमध्ये झाडं लावतात, गार्डनचे फोटो काढून जातात, एवढे सगळे स्टेटसला टाकतात, काय काय करतात. कशावरती कोणाच्या जीवावर करतात? आज आम्ही कष्ट करतो म्हणून हे करतात. उन्हाळ्यामध्ये राबतात, गटराची घाण काढतात, पाणी पुरवठा झालं, वीज पुरवठा झालं, गार्डन झाले, रोड खाते झाले, हॉस्पिटलवाले झाले. आज हॉस्पिटलमध्ये आम्ही काम बंद करू दे, एक पेशंट सिरियस झालं तर पहिला कोण पळतं तिकडं? डॉक्टर नंतर येतो, पहिला मावशी मामा हॉस्पिटलमध्ये तयार असतात. कोण येतो हॉस्पिटलमध्ये पहिला तिकडं? आज जीवाचा विचार करत नाही आम्ही. ते हॉस्पिटल पेशंट पडले, काय झाले, त्याला अंगाला रक्त निघाले, काय बघत नाही आम्ही. ग्लोव्ज घालायचे, काय घालायचे, आधी पळत त्या पेशंटला उचलायला जातो का तर पेशंटला त्रास नाही झाला पाहिजे, पेशंटचा जीव वाचला पाहिजे. एवढा विचार आमचा कोण करतंय? आज हे एवढे बेशुद्ध होऊन पडायची बारी आली. 4 दिवस झाले अन्न पाणी सोडून बसलेत. त्यांच्या जीवाचा विचार कोण करायला लागलाय? म्हणजे फक्त आम्ही ठेका घेतलाय ह्यांचा विचार करायचा, आमचा विचार कोण करतंय? तर शेवटचा प्रश्न जे आता जे अधिकारी आहेत ते सामान्य नागरिकांची दिशाभूल करतात तर सरकारला काय सांगाल? काय सरकारला काय निवेदन कराल? त्यांनी समोर यावं, समक्ष इकडे आमच्याशी चर्चा करावी आणि इकडे येऊन आमच्याशी जे बोलायचे ते समक्ष बोलून, जे आमचे पदाधिकारी आहेत त्यांच्याशी बोलून त्यांचं ते आमचं काय असेल ते आमचं मतभेद ऐकावं, आमचे काय प्रॉब्लेम आहे त्यांनी सॉल्व्ह करावं. तर बघू शकता आपण इथं मोठ्या संख्येने सामान्य नागरिका घरातलेच लोक आहेत, ते सफाई कामगार आहेत, कोण हॉस्पिटलमध्ये आहे, कोण कचरा विभागामध्ये आहे. तर हे 90% लोकांची परिस्थिती अशी आहे की जे पेमेंट आहे, रोज कामावर गेलं तर ज्यांचं घर चालणार, रूम भाडे चालणार, मुलांचं शिक्षण चालणार. अक्षरशः इथं बघू शकता इथले 70 ते 80% डोळ्यात लोकांच्या पाणी आहे. तर महिला आहेत, पुरुष वर्ग आहे, यांच्या एकच मागणी आहे. सरकार पण बोलते लाडकी बहीण हे बहिणी नाहीत तर कोण आहे? इथं खूप साऱ्या बहिणी आहेत. ते मला वाटतं याच्यामध्ये अजून काही महिला यायच्या बाकी असतील. हां, ते पूर्ण बघू शकता, हे पूर्ण किती मोठ्या प्रमाणात इथं महिला आहेत. हे पण लाडक्या बहिणीच आहेत साहेब तुमच्या, यांच्याकडे लक्ष द्या. आता या मावशीने जसं सांगितलं की आमचे रूम भाड्याचा प्रॉब्लेम आहे, मुलांच्या शिक्षणाचा प्रॉब्लेम आहे आणि हे आमचे दिशाभूल करतात. हे महानगरपालिकेचे काही कर्मचारी आणि काही ठेकेदार, हे ठेकेदार मिळून या सामान्य नागरिकांची पूर्णपणे दिशाभूल केली जाते. यांचं एकच म्हणणं आहे की आमच्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर आम्ही यापेक्षाही मोठ्या संख्येने तीव्र आंदोलन करू आणि नवी मुंबई बंद पाडू. किंवा आमच्या जे समस्या आहे तर 3 दिवस झाली इथं कोण कर्मचारी यांना भेटण्यास तयार नाही, काचा खाली करून निघून जातात, यांना कानाडोळा केला जाते, यांची दिशाभूल केली जाते. त्यांची एकच मागणी, आमच्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तोपर्यंत आम्ही इथं आमचा जीव जरी गेला तरी आम्ही आंदोलन मागे घेणार नाही. आणि आमच्या जीवास काही झालं तर त्याला जबाबदार शासन प्रशासन, नवी मुंबई महानगरपालिका आणि हे भ्रष्ट अधिकारी राहतील. धन्यवाद.